जास्त विचार करणं थांबवा, नाहीतर तुमचाच मेंदू तुमच्या स्वप्नांचा सर्वात मोठा शत्रू बनेल. जास्त विचार करणं ही कमजोरी नाही, ही एका तीक्ष्ण आणि खोल विचार करणाऱ्या मेंदूची निशाणी आहे. पण जेव्हा हाच वेगवान मेंदू नियंत्रणाबाहेर जातो, तेव्हा तीच ताकद तुमची सर्वात मोठी शत्रू बनते. तुम्ही लक्ष दिलं असेल, रात्री जेव्हा सगळीकडे शांतता असते, तेव्हा मेंदूच सर्वात जास्त आवाज करतो. जुन्या गोष्टी, भविष्याची चिंता, लोकांचं मत, स्वतःच्या निर्णयांवर शंका आणि तुम्ही त्या विचारांच्या जाळ्यात अडकत जाता. समस्या ही नाही की तुम्ही विचार करता, समस्या ही आहे की तुम्ही थांबत नाही. ओव्हर थिंकिंग ही अशी सवय आहे जी हळूहळू तयार होते. सुरुवातीला तुम्ही एका निर्णयावर जास्त विचार करता, मग प्रत्येक निर्णयावर आणि नंतर छोट्या छोट्या गोष्टींवरही मेंदू 100 प्रश्न उभे करतो. जर असं झालं तर, जर मी चुकीचा ठरलो तर, लोक काय म्हणतील, आणि इथूनच आत्मविश्वास कमी होऊ लागतो. सत्य हे आहे, मेंदूला नेहमी सुरक्षितता हवी असते. तो धोका पत्करण्याला घाबरतो, म्हणून तो तुम्हाला थांबवण्यासाठी सतत संभाव्य धोक्याची यादी तयार करत राहतो. पण लक्षात ठेवा, जीवन सुरक्षित खेळणाऱ्यांना नाही, तर धोका पत्करणाऱ्यांना बक्षीस देतं. जास्त विचार करणारा माणूस अनेकदा सुरुवातच करू शकत नाही. तो परफेक्ट वेळेची वाट पाहतो, परफेक्ट योजना बनवतो, परफेक्ट परिस्थिती शोधतो आणि याच परफेक्टच्या मागे संपूर्ण आयुष्य निघून जातं. समजून घ्या, परफेक्ट असं काहीच नसतं. जे लोक पुढे जातात ते चुका करत करतच पुढे जातात. तुमचा मेंदू तुम्हाला सांगेल, आत्ता करू नकोस, अजून तयारी पूर्ण नाही. पण खरं हे आहे, तयारी कधीच पूर्ण होत नाही. ओव्हर थिंकिंगची सर्वात मोठी सत्य म्हणजे हे तुम्हाला थकवून टाकतं. काहीही न करता तुम्ही मानसिकदृष्ट्या थकून जाता. तुम्ही कोणताही डोंगर चढलेला नसतो, पण मेंदू तुम्हाला 100 काल्पनिक डोंगर दाखवतो आणि हीच थकवा तुमची ऊर्जा हिसकावून घेतो. मग उपाय काय? पहिलं पाऊल, तुमच्या प्रत्येक विचाराला सत्य मानणं बंद करा. प्रत्येक विचार खराच असतो असं नाही. कधी कधी मेंदू कथालेखक बनतो. तो भीतीची गोष्ट लिहितो आणि तुम्ही तिला सत्य समजता. जेव्हा नकारात्मक विचार येतील, तेव्हा स्वतःला विचारा, हे खरंच तथ्य आहे का, की फक्त भीती? दुसरं पाऊल, लगेच छोटंसं ॲक्शन घ्या. ओव्हर थिंकिंगचा इलाज कमी विचार करणं नाही, तर जास्त ॲक्शन घेणं आहे. जसं मेंदू जास्त विचार करू लागेल, तसंच एखादं पाऊल उचला. फोन करा, काम सुरू करा. फक्त 5 मिनिटांसाठी का होईना, पण सुरुवात करा. कारण आत्मविश्वास विचार करून नाही, तर कृती तयार करून होतो. तिसरं पाऊल, वर्तमानात जगण्याची सवय लावा. बहुतेक ओव्हर थिंकिंग भविष्याच्या चिंतेशी आणि भूतकाळाच्या पश्चात्तापाशी जोडलेलं असतं. पण तुमच्याकडे फक्त हा क्षण आहे. जेव्हा तुम्ही पूर्णपणे वर्तमानात येता, तेव्हा मेंदूचा आवाज हळूहळू कमी होतो. दीर्घ श्वास घ्या, आजूबाजूला बघा, जे करत आहात त्यात पूर्णपणे रमून जा. लक्षात ठेवा, तुम्ही तुमचा मेंदू नाही, तुम्ही त्याचे मालक आहात. जर तुम्ही आजपासून ठरवलं, मी विचार करेन पण मर्यादित, तर हळूहळू तुमचा मेंदू शिस्तीत येईल. हे ऐका, दिवसाचं काम नाही, ही एक प्रॅक्टिस आहे. पण रोजची छोटी छोटी जिंक तुम्हाला मजबूत बनवेल. स्वतःला विचारा, तुम्हाला तुमच्या विचारांचे गुलाम बनून जगायचं आहे, की तुमच्या मेंदूवर नियंत्रण मिळवून पुढे जायचं आहे? कारण ज्या दिवशी तुम्ही तुमच्या विचारांवर नियंत्रण मिळवाल, त्याच दिवशी तुम्ही तुमच्या आयुष्याची दिशा बदलाल. जास्त विचार करण्याची सवय अचानक तयार झालेली नाही, ती वर्षानुवर्षे तयार झालेली आहे. भीतीमुळे, अपयशामुळे, लोकांच्या बोलण्यामुळे आणि स्वतःवरचा विश्वास कमी झाल्यामुळे. पण चांगली गोष्ट ही आहे, ज्या सवयी तयार होतात त्या मोडल्याही जाऊ शकतात. सर्वात आधी एक सत्य समजा, ओव्हर थिंकिंग ही समस्या नाही, अनकंट्रोल मेंदू ही समस्या आहे. मेंदूचं काम विचार करणं आहे, पण जेव्हा तोच मेंदू एकाच गोष्टीला सतत फिरवत राहतो, तेव्हा तो विचार नसतो, तो मानसिक सापळा बनतो. पहिली शक्तिशाली टेक्निक, 5 मिनिट नियम. जेव्हा मेंदू एखाद्या गोष्टीवर अडकतो, स्वतःला सांगा, मी याबद्दल फक्त 5 मिनिट विचार करेन. बस 5 मिनिट. त्यानंतर निर्णय, ॲक्शन घ्यायचं किंवा सोडून द्यायचं.
मेंदूला टाईम लिमिट द्या, कारण मर्यादेशिवाय विचार अनंत होतात. दुसरी टेक्निक, शरीर हलवा, मेंदू शांत होईल. जेव्हा शरीर स्थिर असतं तेव्हा मेंदू वेगाने धावतो, पण जेव्हा शरीर मेहनत करतं तेव्हा मेंदू शांत होतो. धावा, पुश अप्स करा, जलद चालत जा. तुम्ही पाहाल, जी समस्या डोंगरासारखी वाटत होती ती आता छोटी वाटू लागेल. का? कारण ऊर्जेची दिशा बदलली आहे. तिसरी टेक्निक, वर्स्ट केस लिहा. जी गोष्ट तुम्हाला घाबरवते ती कागदावर लिहा. सर्वात वाईट काय होईल, मी ते हाताळू शकतो का? जर असं झालं तर मी काय करेन? 90% लोक तुम्हाला जाणवेल त्यांची भीती वाटत होती ती तितकी भयानकच नव्हती. मेंदू अंधारात गोष्टी मोठ्या दाखवतो, प्रकाशात त्या सामान्य दिसतात. चौथी आणि सर्वात शक्तिशाली गोष्ट, स्वतःला फक्त व्यस्त नाही तर उद्देशपूर्ण बनवा. रिकामा मेंदू हा ओव्हर थिंकिंगचा कारखाना असतो. ज्याच्याकडे मोठं ध्येय असतं तो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकत नाही. जेव्हा आयुष्याला दिशा मिळते तेव्हा मेंदू आपोआप फालतू विचार सोडू लागतो. आज स्वतःला विचारा, मी ध्येयासाठी जगतोय की लोकांच्या मतांसाठी? अंतिम सत्य, जास्त विचार करणारे लोक कमजोर नसतात, ते संवेदनशील असतात. खोल विचार करणारे असतात. पण जर तीच खोली नियंत्रणात नसेल तर तीच ताकद कमजोरी बनते. तुम्हाला तुमचा मेंदू बंद करायचा नाही, तुम्हाला त्याला प्रशिक्षित करायचं आहे. आजपासून 3 वचन घ्या. मी प्रत्येक विचारावर विश्वास ठेवणार नाही. मी विचारांपेक्षा ॲक्शनवर जास्त लक्ष देईल. मी वर्तमानात जगण्याची प्रॅक्टिस करेन. लक्षात ठेवा, जिंक त्यांचीच होते जे निर्णय घेतात. चुकीचा निर्णयसुद्धा तुम्हाला पुढे घेऊन जाईल, पण निर्णयच न घेणं तुम्हाला तिथेच थांबवेल. आता निवड तुमची आहे. फक्त विचार करत राहायचं की आयुष्यात पुढे जायचं. जर हा संदेश तुमच्या मनाला भिडला असेल, जर तुम्हाला वाटत असेल की आता जास्त विचार करण्याची सवय सोडण्याची वेळ आली आहे, तर हा व्हिडिओ लाईक करून स्वतःशी एक वचन द्या, आता ॲक्शन घेणार, फक्त विचार नाही करणार. हा व्हिडिओ शेअर करा, कारण कदाचित तुमच्या आसपास कुणीतरी शांतपणे ओव्हर थिंकिंगशी लढत असेल. आणि जर तुम्हाला तुमचा मेंदू मजबूत बनवायचा असेल, तुमचं आयुष्य पुढच्या स्तरावर न्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे फक्त बोललं जात नाही, इथे बदल घडतो. लक्षात ठेवा, विचार कमी, ॲक्शन जास्त, हाच जिंकण्याचा खरा मार्ग आहे. धन्यवाद.